सर नमस्कार. थोडक्यात तुमचा परिचय देता का आम्हाला? नमस्कार सर, मी डॉक्टर राजेश जुन्ने. मी इंग्रजीचा प्राध्यापक म्हणून आपल्या SVK इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये 2018पासून काम करतो आहे. त्याच्या अगोदर जवळपास 12 ते 13 वर्ष मी मुंबईमध्ये दत्तांगे कॉलेज आणि इतर वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये इंग्रजी या विषयाचं प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे. बरं, आपल्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल थोडी माहिती द्या. म्हणजे आपली डिग्री वगैरे. माझं MA इन इंग्लिश झालेलं आहे. त्याचबरोबर मी MPhil देखील केलेलं आहे, सेट देखील क्वालिफाईड आहे आणि PhD देखील केलेलं आहे इंग्लिश लिटरेचरमध्ये. त्याचबरोबर मी MBA देखील केलेलं आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये. एक सोबत आपण आपल्या बऱ्याच डिग्री आहेत आपल्याकडे. बरं, एक आपला विषय साहित्याशी निगडीत आहे, तर तुम्ही साहित्य किंवा इंग्लिश लिटरेचर असं घेण्याची पार्श्वभूमी काही आहे का? म्हणजे तुम्हाला आवड वगैरे? तर ॲक्च्युली तसं बघितलं तर 12वीला माझं सायन्स होतं, PC फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स हे होतं माझं. पण 12वी नंतर मग असं जाणवायला लागलं मला, जेवढं म्हणजे आमचं 12वी झाल्यानंतर थोडाफार वेळ होता की त्याच्यामध्ये म्हणजे सायन्समध्ये करिअर न करता जर मी लिटरेचर हा विषय घेऊन जर करिअर पुढे केलं तर आपल्याला म्हणजे समाजामध्येच राहायचं आहे आणि समाजातली लोकांची जाणीव जर कशामधून होत असेल तर लिटरेचर, कारण लिटरेचरमध्ये काय असतं, समाजाचं प्रतिबिंब असतं लिटरेचर म्हणजे. आणि लिटरेचरमध्ये आपण सगळ्यात जास्त बुक्स वाचतो, म्हणजे पुस्तकं वाचतो. पुस्तकामध्ये म्हणजे प्रत्येक पेजवर आपण एक वेगळ्या व्यक्तिरेखेला किंवा एका वेगळ्या व्यक्तीला आपण पाहत असतो. त्याच्यामुळं समाजाला जर जाणून घ्यायचं असेल तर लिटरेचरचा अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही, असं कुठेतरी मला त्यावेळेस जाणवलं. आणि त्याबरोबरच एक व्यवसाय म्हणून जर आपण इंग्रजी भाषेकडे जर बघितलं ती एक जागतिक भाषा होती, म्हणजे दोन्ही गोष्टी साध्य होत होत्या. म्हणजे समाजाची जाणीव असणं, समाजाचा अभ्यास करणं, समाजाला जाणून घेणं आणि त्याचबरोबर इंग्रजी एक जागतिक भाषा असल्यामुळं त्या भाषेमुळं आपल्याला जॉब एम्प्लॉयबिलिटी देखील मिळेल. त्या दृष्टिकोनातून मी पुढे आलो. ठीक आहे. आता तुम्ही जे म्हटलं की समाजाला जाणून घेण्याची एक इच्छा होती तुमच्यामध्ये, तर असं काय तुम्ही साहित्य वाचलं आहे वेगवेगळ्या प्रकारचं की ज्याच्यातून तुम्हाला खूप वेगवेगळ्या समाजांचे वेगवेगळे पैलू जाणवले? त्या साहित्याबद्दल आम्हाला सांगा. आता इंग्रजी साहित्याचा जर आपण विचार केला तर आपण सगळ्यात अगोदर घेतो नाव म्हटलं शेक्सपियर, विल्यम शेक्सपियर. आणि विल्यम शेक्सपियरचा जो कालखंड बघितला आणि त्यांनी ज्या पद्धतीने इंग्रजी भाषेमध्ये तत्कालीन ब्रिटिश समाज व्यवस्थेचं जर विवेचन करून ठेवलेलं आहे ते बघितल्यानंतर आपल्याला अशी जाणीव होते की कुठलाही समाज असू दे, मग तो ब्रिटिश समाज असू दे किंवा भारतीय समाज असू दे, काही व्यक्तिरेखा ह्या कॉमनच असतात. म्हणजे काही व्यक्ती प्रत्येक समाजामध्ये असतात. जसं की आपण शेक्सपियरचं जर मॅकबेथ ट्रॅजेडी घेतली किंवा आपण किंग लिअर जर घेतला तर मी थोडक्यात तुम्हाला सांगेल किंग लिअरमध्ये काय आहे. तो जो राजा असतो तो म्हणजे आता पाहतो किंग लिअर राजाचा विषय जरी सोडला तरी आपण म्हणजे व्यक्तिरेखा काय आहे की प्रत्येक व्यक्ती हा आपल्याबद्दल कोणी जर चांगलं बोलत असेल, म्हणजे कोणी आपल्याला प्रेज करत असेल तर त्या प्रशंसेला बळी पडतो. आणि हेच त्या किंग लिअरमध्ये दाखवून दिलेलं आहे की व्यक्ती कितीही मोठा असू दे किंवा कितीही छोटा असू दे, जर त्याची प्रशंसा कोणी केलेली आहे तर तो प्रशंसेला बळी पडणारच. आणि तुम्हाला हे जर जाणून घ्यायचं असेल, तुम्ही माणूस नोन असू दे किंवा अननोन असू दे, तुम्ही त्या व्यक्तीबद्दल 4 गोष्टी बोला, तो व्यक्ती तुम्हाला फुलून बोलतो की नाही पहा तुम्ही. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मनात जर काही जाणून घ्यायचं असेल, त्या व्यक्तीशी तुम्हाला जर कनेक्ट व्हायचं असेल तर त्याच्याविषयी 4 गोष्टी बोला. ठीक आहे, किती हेवा तुमच्या मनामध्ये असू दे, पण तुम्ही जर खरं बोलला तर ते त्या व्यक्तीला आवडणार नाही. उदाहरणार्थ त्या व्यक्तीचे तुम्ही काही फॉल्ट्स सुरुवातीला जर काढत असाल तर त्या व्यक्तीला आवडणार नाही. हेच शेक्सपियरनं किंग लिअरमध्ये दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणजे शेक्सपियर आहे का आपण उदाहरणादाखल घेतलेलं आहे, त्याच्या अगोदर जॉफ्री चॉसर देखील होता, ज्याने की खरं इंग्रजी भाषा काय असते ती जगाला दाखवून दिलेली आहे. म्हणून तर म्हटलं जातं की जॉफ्री चॉसरला इंग्रजी भाषेचा म्हणजे फादर ऑफ इंग्लिश लँग्वेज असं म्हटलं जातं. पण सुरुवात त्याने आणलेली आहे इंग्रजी भाषा पुढे, पण जागतिक लेवलवर जर इंग्रजी भाषेला कोणी नेण्याचा प्रयत्न केला तर विल्यम शेक्सपियरने केलेला आहे. म्हणजे विल्यम शेक्सपियरने जे काही म्हणजे जवळपास 30-35 नाटक वगैरे लिहिलेले आहेत, त्याच्यामध्ये 4 म्हणजे वर्ल्ड नोन ट्रॅजेडीज आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक ट्रॅजेडीमध्ये आपण एक समाज पाहतो, त्या समाजामध्ये वेगवेगळे व्यक्ती आपल्याला तिथे दिसून येतात, त्यांचं वागणं कसं असतं ते दिसून येते. एखाद्या व्यक्तीला जर तुम्हाला जर बोलायचं असेल तर कशा पद्धतीनं तो व्यक्ती आपण त्या व्यक्तीसोबत बोलायला पाहिजे त्या पद्धतीनं, म्हणजे कम्युनिकेशन किंवा आपण व्यक्तीला किंवा समाजाला जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे काय, आपल्याला जसं वाटते त्या पद्धतीनं त्या व्यक्तीकडून रिप्लाय घेणं हे कधी शक्य आहे जर तुम्ही लिटरेचर वाचलं. लिटरेचर म्हणजे काय, जर तुम्ही बुक्स वाचलं तर मला प्रत्यक्ष व्यक्तीला बोलून कसं बोलायला पाहिजे, त्याचा रिस्पॉन्स कसं यायला पाहिजे हे प्रत्यक्ष करण्यापेक्षा जर मी एखादं बुक घेतलं तर
त्या बुकमध्ये मी समजू शकतो ना अशा पद्धतीच्या व्यक्ती असतात, त्या व्यक्तीसोबत जर मला चांगलं कम्युनिकेशन करायचं असेल तर मला अशा पद्धतीनं वागायला पाहिजे. तर विषय तोच आहे आमचा ग्रंथोपचार. हम्म. म्हणजे एखाद्या ग्रंथाद्वारे पण उपचार होऊ शकतो किंवा माणूस शिकू शकतो. तर हा विषय आहे. तर या संकल्पनेशी तुम्ही सहमत आहेत का की ग्रंथाद्वारे व्यक्ती शिकू शकतो? सर, प्रत्येक व्यक्ती ह्या विषयाशी बोलायला जर सुरुवात केली तर तो सहमतीच दाखवेल. कारण आपण आयुर्वेद किंवा ॲलोपॅथी हे फक्त जे आपण घेतोय ते आपण आजारांसाठी घेतोय, पण ते कुठल्या आजारासाठी? शारीरिक आजारासाठी. पण जेव्हा मानसिक आजाराचा आपण विचार करतो त्या देखील आपण म्हणतो की सायकियाट्रिक डॉक्टरकडे गेलं पाहिजे. पण ते आपलं सायकीमध्ये इम्बॅलन्स का होते? सायकी म्हणजे शेवटी काय? थॉट प्रोसेस. आपण जे म्हणतो माइंड किंवा थॉट प्रोसेस, विचार करण्याची प्रवृत्ती, म्हणजेच काय? एक प्रकारची मानसिकता. आणि मानसिकतेला जर तुम्हाला जे डील करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? त्या व्यक्तीचे विचार बदलावा लागेल. जेव्हा आपण एखाद्या कन्सल्टेशनकडे किंवा मानसोपचार तज्ञाकडे जातो त्यावेळेस तो व्यक्ती काय सांगतो की तुम्ही विचार बदला, तुम्ही लोकांसोबत बोलत चला. इंट्रॉवर्ट व्यक्ती असेल, म्हणजे एकलकोंडी व्यक्ती असेल तर त्याला तो व्यक्ती काय सांगतो? तुम्ही लोकांसोबत बोलत चला, अननोन लोकांसोबत बोलत चला, पब्लिक प्लेसेसमध्ये तुम्ही वेळ घालवत चला. म्हणजेच काय? जेव्हा तुम्ही लोकांना समजून घेता, म्हणजे ते तुम्ही प्रत्यक्ष त्यांच्यामध्ये मिक्स होऊन असू देत किंवा बुक वाचून असू देत, त्याचा एक वेगळाच इम्पॅक्ट तुमच्या मनावर पडत असतो. आजकालची आपण म्हणतो ना जनची जनरेशन, त्यांचा फोकस तेवढं नाही आहे. का नाही आहे? तर ते मोबाईल्स आणि रील्स याच्यामध्येच बिझी असतात आणि ते बुक्सपासून म्हणजे पुस्तक वाचण्यापासून फार दूर चाललेले आहेत. आणि एखाद्याचे म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला सांगेन, एखाद्याचे विचार जर बदलवायचे असतील आणि विचार बदलून त्याच्या जीवनामध्ये जर कायापालट आणायचं असेल तर पुस्तकाशिवाय पर्याय नाही. आणि फक्त जीवनामध्ये बदल आणण्यासाठीच पुस्तकं महत्त्वाची नाही सर. तुम्हाला जीवनामध्ये म्हणजे नॉलेज गेन करायचं असेल, ज्ञान ग्रहण करायचं असेल किंवा कौशल्य निर्माण करायचं असेल आणि त्या ज्ञानावर आणि कौशल्यावर तुमचं एम्प्लॉयबिलिटी जर वाढवायची असेल तर बुकशिवाय पर्याय नाही. खूपच छान सर. तुम्ही पुस्तकांविषयी त्यांच्या मिळणाऱ्या ज्ञानाविषयी खूप छान माहिती दिली. बरं एक सांगा आता की अशी काही पुस्तकं अजून, जसं तुम्ही आता मॅग्नेटचं एक उदाहरण दिलं, अजून काही पुस्तकांची एक उदाहरणं दिली तर खूप चांगलं होईल की हे पुस्तक वाचल्याने तुमच्यात परिवर्तन झालं किंवा इतरांमध्ये परिवर्तन होऊ शकतं. पहा, मी शेक्सपियरचा म्हणजे एवढा मोठा वोरॅशियस रीडर आहे सर. शेक्सपियरचे मी आतापर्यंत ब्लॅक ट्रॅजेडीज म्हणून आपण म्हणतो त्या ब्लॅक ट्रॅजेडी मी 2-3 वेळेस वाचलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक जेव्हा मी ते बुक वाचतोय तेव्हा मी माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तिथं कुठं ना कुठं मी असोसिएट करत असतो. म्हणजे ती एक कॅरेक्टर असेल तर ते कॅरेक्टर मी ॲक्च्युअली कुठे ना कुठं माझ्या अवतीभोवती पाहत असतो. तर मी सांगितलं तुम्हाला उदाहरण दिलं किंग लिअर. त्याचबरोबर त्याचा दुसरा म्हणजे वर्ल्ड नोन ड्रामा आहे हॅमलेट, म्हणजे ज्याचं की आपण इकडे टू बी ऑर नॉट टू बी म्हणजे करावं की मरावं आपण असं मराठीमध्ये त्याचं म्हणजे ट्रान्सलेशन केलेलं आहे. तर हॅमलेटमध्ये म्हणजे प्रत्येक माझ्या जीवनामध्ये प्रत्येक पावलाला जेव्हा अडचण येते तेव्हा मला हॅमलेट आठवतो. हॅमलेट हे एक फिलॉसॉफिकल क्वेश्चन आहे की प्रत्येक ठिकाणी आपल्याला डिसिजन म्हणजे मी करू, हे डिसिजन घेऊ का नको, हे डिसिजन घेतलं तर काय होईल, नाही घेतलं तर काय होईल, मी ह्या व्यक्तीवर विश्वास ठेवू का नको ठेवू, ठेवलं तर काय होईल, नाही ठेवलं तर काय होईल. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्या पद्धतीचा एक म्हणजे क्वेश्चन मार्क असतो. त्याच्यामुळे हॅमलेट देखील मी सदैव जगत असतो. पण जेव्हा तुम्ही म्हटलात की कुठलं असं चांगलं मोटिवेशनल बुक आहे की ज्याचा इम्पॅक्ट आपल्यावर होतो, तर माझ्यासाठी द सिक्रेट नावाचं एक बुक आहे सर, रॉन्डा बायरने लिहिलेलं आहे. जवळपास मला वाटतं ते 10 ते 12 वर्षापूर्वी मी वाचलेलं होतं जेव्हा मी मुंबईमध्ये जॉब करत होतो. आणि रॉबिन शर्माचं दुसरं एक बुक आहे द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी. त्या बुकचं तर मी अक्षरशः प्रत्येक पेज मी जगलेलं आहे. ज्या पद्धतीनं त्याच्यामध्ये सांगितलेलं असं तो व्यक्ती सकाळी 5 वाजता उठायचा, उठून बाहेर जायचा, मेडिटेशन करायचा. मी म्हणजे जवळपास एक 18 ते 20 वर्षापूर्वी ते बुक वाचलेलं होतं. ॲक्च्युअली मी त्या पद्धतीनं जगण्याचा देखील प्रयत्न केला आहे. मेडिटेशन करणं, स्वतःची रोजनिशी लिहिणं. आणि मी ह्या मताचा आहे सर, जो व्यक्ती पैशाला महत्त्व देतो त्या व्यक्तीने ते बुक वाचायलाच पाहिजे. रॉबिन शर्माचं द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी म्हणजे ट्रान्सफॉर्मिंग बुक आहे. मराठीमध्ये त्याचा अनुवाद आहे संन्यासी ज्याने संपत्ती. अच्छा. मराठीचं मी नाही वाचलं पण मी इंग्लिशमध्ये वाचलेलं आहे द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी. हे 2 पुस्तकं तुम्ही खूप छान सुचवली. यस. अजून दुसरं काही आठवतंय? अजून साहित्यामध्ये जर विचार केला तर म्हणजे मी तर ह्या मताचा आहे सर, तुम्ही इंग्रजी साहित्य शक्य असेल तर मुलांना सांगत चला. कारण त्याच्यामध्ये ड्युअल पर्पज आहे, 2 पर्पज साध्य होतात. एक तर त्या म्हणजे जागतिक भाषेचं जेव्हा आपण साहित्य वाचतो तेव्हा त्याच्यामध्ये जागतिक दृष्टिकोन दिसून येतो.
आणि ज्यावेळेस मी असं म्हणत नाही की मराठी साहित्यामध्ये जागतिक हे नाही आहे, दृष्टिकोन नाही आहे, जागतिक दृष्टिकोन आहे, पण आज सगळं काही म्हणजे जग कसं झालं आहे, ग्लोबल विलेज झालेलं आहे. जेव्हा आपण आपल्या भाषेच्या आणि इतरांच्या भाषेचा विचार येतो, जेव्हा तुम्हाला इतर लोकांशी कनेक्ट व्हायचं आहे, तेव्हा एक लँग्वेज म्हणून इंग्रजी भाषेकडे जावं लागते. आणि जर आपण इंग्रजी भाषेचे जर म्हणजे चांगल्या पद्धतीचं नॉलेज असेल तर इंग्रजी भाषेतल्या अनेक गोष्टी आपण मराठी भाषेत आणणार आणि मराठी भाषेतल्या अनेक गोष्टी आपण इतरांना प्रोव्हाइड करू शकतो. त्याच्यामुळे जर वर्ल्ड लिटरेचरचं वाचता आलं तर वर्ल्ड लिटरेचरमधून आपलं एम्प्लॉयबिलिटी, इतरांशी कनेक्ट होण्याची वृत्ती आणि आपण म्हणतो ना मेंटल हरायझन वाढल्या जाऊ शकतात. त्याच्यामुळं इंग्रजी लिटरेचर लिओ टॉलस्टॉय आहे वाचण्यासारखं जर आपण बघितलं. त्याच्यानंतर जॉन मिल्टन आहे, ज्याने की सुरुवातीला फ्रीडम म्हणजे फ्रीडम काय म्हणते स्वातंत्र्याविषयी काय विचार असायला पाहिजे त्यांनी ते मांडलेले होते. जेन जॅक्सन रुसो आहे, म्हणजे अनेक असे व्यक्ती आहेत की ज्यांनी सुरुवातीला ज्या गोष्टी मराठी साहित्यामध्ये आलेल्या नव्हत्या त्यांनी तिथे मांडलेल्या आहेत. त्याच्यामुळं आपण भाषेच्या साहित्यामध्ये न पडता त्या साहित्याला जागतिक स्तरावर कसं घेऊन जाता येईल आणि त्या साहित्यामधून समाज परिवर्तन काय होईल ह्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर नक्कीच समाजाचा कायापालट होईल. तुम्ही पुस्तकांबद्दल, साहित्याबद्दल खूप छान तुमचे विचार मांडले. आता एक थोडं सजेशन देऊ शकता का? ही जी पिढी आपली पुस्तकांपासून दूर जाते, मोबाईलच्या व्यसनात जास्त रममान होते, त्यांना पण पुस्तकांकडे कशी वळवू शकतो? एक थोडक्यात त्याच्यासाठी एक मला म्हणजे वैयक्तिकदृष्ट्या मला काय वाटतं सर की बुक रिडिंग ही पारंपरिक न राहता, पारंपरिक म्हणजे काय, बुक फिजिकल बुक हातामध्ये घ्यायचं, वाचायचं. आजची जी जनरेशन आहे त्याला आपण जनजी जनरेशन म्हणतो, जे की जन्मताच टेक्नोसेवी बनते. ह्या जर जनरेशनला आपण असं सांगितलं की तुम्ही फिजिकल बुक घ्या, हातामध्ये घ्या, वाचा, तर हे शक्य होणार नाही असं कुठंतरी मला वाटतंय. त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे, जी अगोदर लायब्ररी म्हणजे मोठे मोठे बुक्स असायचे तर त्या लायब्ररीचं कुठंतरी थोडंफार ट्रान्सफॉर्मेशन केलं पाहिजे. तिचं आम्ही टॅब्स ठेवले पाहिजे जेणेकरून मुलं ते टॅब्स घेतील. त्या टॅबवर जेवढे काही जगातले चांगले बुक्स आहेत ते फ्री अवेलेबल असले पाहिजे. म्हणजे तो मुलगा जाईल, मला कुठलं बुक वाचायचं आहे, हे बुक वाचायचं, तर त्याच्यावर क्लिक करेल. म्हणजे त्याला तिथं काय वाटेल की मी टेक्नॉलॉजीचा वापर करतोय, पण त्या टेक्नॉलॉजीचा वापर करते वेळेस तो कशाचा काय वाचणार आहे, बुक वाचणार आहे. एवढंच की त्याला आपण डिस्ट्रॅक्शनपासून दूर ठेवलं पाहिजे. आजची पिढी आपण म्हणतो मोबाईलमुळे वाया चालली, पण मोबाईलमुळे नाही, मोबाईलवर जे नोटिफिकेशन्स येत आहेत, मोबाईलवर दुसरे जे ॲप्लिकेशन्स आहेत ते ॲप्लिकेशनमुळे वाया चाललेले आहे. जर मोबाईलच आपण जर रेस्ट्रिक्टेड ठेवला, आता काही काही देशामध्ये, युरोपियन देशामध्ये चालू आहे की व्हॉट्सअप असू दे किंवा सोशल मीडियाज असू, त्यांनी रेस्ट्रिक्शन्स टाकलेले आहेत की जवळपास 18 वर्षापर्यंत किंवा 22 वर्षापर्यंत तो मुलगा फेसबुक वापरू शकणार नाही किंवा व्हॉट्सअप वापरू शकणार नाही. त्याच्यामुळं आपल्याला एकच बघायचं आहे की मुलाचं फोकस कुठं दूर होत आहे, तिथं त्याला आपल्याला रेस्ट्रिक्शन करायला पाहिजे. एक रीडिंग टॅब पण एक चांगली कल्पना आहे. ते जर सेपरेट असलं तर म्हणजे हे जे डिस्ट्रॅक्शन होतं, डिस्ट्रॅक्शन होणारच नाही ना, ते होणारच नाही. कारण त्या टॅबला आपण इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्याची गरजच नाही. इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल तर ते म्हणजे पॉडकास्ट जे असतील, बुक्स किंवा बुक्स ॲक्सेस जो असेल तेवढ्यापुरतीच लिमिटेड असेल, जेणेकरून मुलांना तो फील येईल की मी काहीतरी म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर करतोय पण उद्देश आपला साध्य होईल. पण आपण जर असं म्हटलं की नाही त्यांनी फिजिकल बुक घेऊनच रीड केलं पाहिजे, पण ह्याला कुठेतरी लिमिटेशन्स येतील असं मला वाटतं. पण सर माणसाला त्याचे म्हणजे बिहेवियर बदलायचं असेल, विचार बदलायचा असेल, सायकॉलॉजी बदलायची असेल, म्हणजेच थोडक्यात जीवन बदलायचं असेल तर बुकशिवाय आणि वाचनाशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळे आंबेडकरांनी म्हटलेलं होतं, इफ यू रीड टुडे यू विल लीड टुमॉरो. म्हणजेच वाचाल तरच वाचाल, तुम्ही आज वाचला तरच तुम्ही उद्या लीड करू शकता, तुम्ही नेतृत्ववान बनवू शकता. त्याच्यामुळं वाचनाशिवाय पर्याय नाही. राजीव जुन्ने सर यांनी खूप चांगली माहिती दिली. त्यांचे विचार खूप छान त्यांनी व्यक्त केले पुस्तकांबद्दल, पुस्तकांच्या लिटरेचरबद्दल, त्यांच्या फायद्यांबद्दल. सर तुम्ही वेळात वेळ काढून या मुलाखतीला हजर राहिले त्याबद्दल तुमचे खूप खूप थँक्यू व्हेरी मच सर. उलट मी आपला आभारी आहे की जिथं मला थोडंफार साहित्याविषयी किंवा साहित्याचा जो समाजावर होणारा परिणाम आहे त्याच्याविषयी मला कुठेतरी बोलता आलं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.